नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात मुंबई महानगरपालिका चुनाव 2025 महामंथन. माझ्याबरोबर RPIचे नेते संजय डोलसे आहे, दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की महानगरपालिका चुनावाच्या जवळ आलेला आहे आणि तयारी पक्षांची सुरू झाली आहे. RPI पक्षाची तयारी कशी आहे, काय सांगाल आपण? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये दक्षिण मध्य मुंबई ह्या जिल्ह्यामधून 4 ते 5 सीट निवडून आणण्याची तयारी करत आहे आणि त्या अनुषंगाने लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांच्या समस्या जाणून घेणं, लोकांना त्या समस्या निराधार करणं, हे काम सध्या दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने आम्ही करत आहोत. RPI आणि भाजप एकत्र आहे. मला वाटतं की 5 ते 6 सीट भेटणार. नाही, आमची अपेक्षा तर आहे. नेते रामदासजी आठवले साहेब यांनी 30 ते 35 सीट मागितलेल्या आहेत, पण दक्षिण मध्य मुंबई जिल्हा हा आमचा बालेकिल्ला आहे आणि दक्षिण मध्य मुंबईहून आम्ही 5 ते 6 सीट कुठल्याही परिस्थितीत निवडून आणू शकतो, एवढी ताकद आमची दक्षिण मध्य मुंबईमध्ये आहे. जर बघितलं तर काही लोक सांगत आहे की RPIचे कार्यकर्ते आहे, पदाधिकारी, ते सांगत आहे की सर्वांना मला आदेश दिलेला आहे की जर आम्हाला मित्रपक्षाने मला जागा नाही दिली तर स्वबळावर निवडणूक लढू. नाही, स्वबळावर लढण्याची सध्या तयारी तर आम्ही केलेली नाही, पण नेते रामदासजी आठवले साहेब ज्यांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. म्हणून आम्ही वेट आणि वॉच, साहेबांच्या आदेशाची वाट पाहू. जर बघितलं तर गटर, मीटर, वाईट लाईट ही समस्या भरपूर आहे लोकांचे आणि एवढे वर्षापासून महानगरपालिकामध्ये सरकार आहे, लोकांच्या नगरसेवक आहे, लोकांचे प्रतिनिधित्व करत आहे, पण बघितलं तर आजपर्यंत समस्या संपली नाही. लोकांची समस्या आहे. गेले 20-25 वर्षापासून जर खरं बघायला गेलं तर उद्धव गटांचे, शिवसेनेची सत्ता महानगरपालिकेवरती राहिलेली आहे आणि त्यांची सत्ता असताना जे काम व्हायला हवे होते ते कामं झालेले नाहीत. म्हणून ह्यावेळेस भाजपा, शिंदेसाहेबांचा गट आणि अजितदादा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब आम्ही एकत्र जर लढलो तर मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारची कचरा, मीटर, घाण ही दिसणार नाही, याची दक्षता महायुती नक्कीच घेईल. जर बघितलं तर तुम्ही बोलताय आम्ही तिघा एकत्र लढणार. महानगरपालिकेमध्ये महापौर कोणाचे? महापौर ज्यांचे सीट जास्ती असतील त्यांचा महापौर होईल आणि डिसिजन घेणारे वरिष्ठ कोणाचे जास्त असणार? साहजिकच भाजपा सांगते माझ्या साहजिकच आहे. तर आमची पण इच्छा आहे की भाजपाचे जास्ती नगरसेवक येतील असंही आम्हाला अंदाज वाटत आहे. हे समस्या लोकांना समस्याच्या तोंडावर जावं लागतं आहे. हॉस्पिटल नाही आहे, लोकांना ट्रीटमेंट मिळत नाही आहे, पावसाचा वेळ आहे. जर बघितलं तर आजारी मोठ्या प्रमाणात लोक आहे, डेंग्यू मलेरियासारखा आजार पसरलेला आहे, लोकांना ट्रीटमेंट मिळत नाही आहे. तुम्ही काय सांगाल, नेमकं तुमचं मत काय आहे? जेव्हा जर महायुतीचा महापौर बसेल तर ह्या सर्व समस्यांचं सुधारण होईल. आत्ता जी समस्या आहे त्याचं काय सांगाल? आत्ता समस्या, आत्ता जर तुम्ही म्हणाल तर ह्या पूर्वीचं जे सरकार जर महानगरपालिकेचं बघितलं तर ॲक्च्युली उभाटा गटाचं होतं आणि आता 3 वर्षापासून प्रशासक याच्यावरती नेमले गेलेले आहेत. म्हणून कुठल्याही पक्षाशी संबंधित नसल्यामुळे कामकाज थोडं थंडावलंही असेल. जर बघितलं तर वाटाची सरकार होती आणि महापौर पण होते, लोकांची समस्या सुटलेली नाही, तसं जसं तसं आहे. आज पण पाण्याची समस्या आहे, त्यांना स्वास्थ्य केंद्र नाही आहेत, जास्त लोकांना त्रास होतो आहे. महानगरपालिकेचे जेवढे हॉस्पिटल आहे त्यांना ट्रीटमेंट भेटत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल नेमका? हे म्हणूनच लोकांच्या ज्या समस्या आहेत, हॉस्पिटलाईजची समस्या आहे, नाल्यांची समस्या आहे, रोडची समस्या आहे, ह्या सर्व समस्याचं निराकरण करण्यासाठी जनतेचा कॉल हा महायुतीकडे आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता विधानसभेत बघितलं असेल बदल होणार का? 100% बदल होणार. कशा होणार? आणि महायुतीचा महापौर होणार हे 100%. कशा होणार? कारण लोकांना काम हवंय आणि महायुती ही लोकांमध्ये कामाच्या माध्यमातून जाते. म्हणून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम ही फक्त महायुती करू शकते, हे जनतेला माहिती आहे. हा निवडणुकीमध्ये संजय डोलसे एक युवा तेज तराग नेता आहे, त्यांची भूमिका काय असणार नेमका? नाही, आमची भूमिका हीच असणार आहे की महायुतीमध्ये तो कुठल्याही आमच्या गटाचा उमेदवार असो, निवडून आणण्यासाठी जी जी मेहनत करायला लागेल ती जीवाचं रान करून मेहनत करून ते उमेदवार निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर तुम्ही भाजपसोबत आहात म्हणजे भाजपच्या जे महापौर आहे तेच बसणार आहे? 100%. कशा बसणार ते? कसे काय ज्यांचे सीट जास्ती येतील हा फॉर्म्युला वरच्या लेवलवरती ठरलेला असेल
त्यामध्ये आमच्यासारख्यांनी बोलणं फार उचित नाही आहे, म्हणून वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि कुठे ना कुठे ते बोलत आहे की ह्यावेळी बदल होणार आहेत आणि आमच्या सरकार येणार आहे, आमच्या महापौर होणार आहे. मग शक्य कशा आहे? आता एखादी गोष्ट सांगतो, ग्रामीण भागामध्ये यात्रा, त्याला आपण म्हणतो जत्रा, जत्रेसाठी हौशे नवशे सर्वच जात असतात. पण ह्या दोन एकत्र येण्याने महायुतीला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. कारण नेते रामदासजी आठवले साहेब हे महायुतीबरोबर आहेत, म्हणून जिथे आठवले साहेब असतात तिथे विजय नक्कीच असतो, हे आमचे आठवले साहेब नेहमीच बोलत असतात. पण विजय हा महायुतीचाच होणार. जर बघितलं तर भाषावाद, प्रांतवाद हे सगळे मुद्दाविषय सुरू आहे आणि मराठी शक्तीच्या, हिंदी शक्तीच्या असा आणि लोकांची मारपीट सुरू आहे. त्याच्याबद्दल काय तुमच्या मत आहे, काय सांगाल नेमका? भारतामध्ये, आपल्या हिंदुस्थानमध्ये राहणारे सर्व धर्मीय हे एक आहोत, आपण सर्वांना घेऊन चाललो पाहिजेत, ह्या उद्देशाचं आमचा पक्ष काम करत असतो. आणि भाषावादामध्ये मराठी ज्यांना बोलायचं येते मराठी बोलू शकतात. आता खरोखरच काही लोकांना मराठी येत नाही, ते शिकण्याचा प्रयत्न करतात, त्यांना संधीही दिली पाहिजे. मारपीट करणं आणि त्यांना मराठी शिकवणं हा ॲक्च्युली महाराष्ट्राचा इतिहास नाही आहे. म्हणून ज्यांना मराठी येत नाही त्यांना शिकण्याची संधी द्या, मराठी येऊ द्या. मराठीच्या विरोधात कोणच नाही. आपण महाराष्ट्रात राहणारे लोक आणि बाहेरून अनमराठी जे महाराष्ट्रामध्ये येतात ते आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात. म्हणून त्यांना मारपीट करणं किंवा जोरजबरदस्ती करणं हे आमच्या दृष्टिकोनातून योग्य वाटत नाही. जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 40% मतदान जे आहे परप्रांतीय लोकांचे आहे. तर हे मतदान नेमकं कोणाकडे जाणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? ही मुंबई नगरी आहे आणि मुंबई नगरी आपण म्हणतो बरोबर ही महाराष्ट्राची एकदम बोलतात ना प्राईम सिटी आहे. आणि ह्या मुंबईमध्ये कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, चेन्नई असेल, अशा वेगवेगळ्या प्रांतातून ह्या ठिकाणी लोक बिझनेसच्या माध्यमातून, सर्व्हिसच्या माध्यमातून येत असतात. आणि हा जो वर्ग आहे हा वर्ग आज BJPला मानणारा आहे आणि त्यामुळे महायुतीचं सरकार महानगरपालिकेमध्ये येण्यासाठी काहीच हरकत नाही. महायुती यावेळी महानगरपालिका चुनावामध्ये जाणार आहे. विशेष मुद्दे काय असणार आहे, लोकांच्या समोर काय घेऊन जाणार आहे? आणि हा जो वर्ग आहे हा वर्ग आज BJPला मानणारा आहे आणि त्यामुळे महायुतीचं सरकार महानगरपालिकेमध्ये येण्यासाठी काहीच हरकत नाही. महायुती यावेळी महानगरपालिका चुनावामध्ये जाणार आहे. विशेष मुद्दे काय असणार आहे, लोकांच्या समोर काय घेऊन जाणार आहे? महायुतीचं काम करण्याची पद्धत जर तुम्ही बघितली असेल तर जनतेच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम ही महायुती करते. लोकांच्या छोट्या छोट्या समस्या जाणून घेण्याचं काम हे महायुती करते. आणि हे करत असल्यामुळे जनता ही महायुतीच्या बरोबर आहे आणि जनता जर ज्याच्या बरोबर आहे त्यांचा महापौर व्हायला अडचण येत नाही आणि जनता आज महायुतीच्या बरोबर आहे. जर बघितलं तर एवढे भांडण झाली, लोकांना मारपीट झाली, बिहारी असू द्या किंवा उत्तर भारतीय असू द्या किंवा आणखीन परप्रांतीय असू द्या, गुजराती असू द्या, राजस्थानी असू द्या, सगळ्यांची मारहाण झाली. त्याच्यानंतर फक्त आणि फक्त एकच नेते समोर आले, ते रामदास आठवले. त्यांनी सांगितलं की हे चुकीचे आहे, असं झालं नाही पाहिजे. म्हणूनच आम्ही सांगतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्यांनी हा रिपब्लिकन पक्ष पुढे चालवत ठेवलेला आहे. आणि माझ्यासारखा एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आज दक्षिण मध्य मुंबईचा जिल्हाध्यक्ष आहे. हे काम फक्त नेते रामदासजी आठवलेच करू शकतात. आणि म्हणून आठवले साहेबांचं म्हणणं आहे गोरगरीब जनता बाहेरून जी आलेली आहे ती आपलं पोट भरण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा काही बिझनेसच्या निमित्त येत असतात, म्हणून त्यांना आपण समाधानकारक वागणूक देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. शिवसेना आणि मनसे जर एकत्र आले असा त्यांचं चाललं आहे की एकत्र येऊ आणि चुनाव त्यांचे कार्यकर्त्यांचे मत आहे, त्याचा किती परिणाम होणार आहेत आगामी महानगरपालिका चुनावामध्ये? नाही, कोणी एकत्र यावं आणि कोणी एकत्र येऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण जसं बघायला गेलं मनसे आणि शिवसेना जरी एकत्र जरी आले तर याचा महायुतीला कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाही याची महायुतीच्या कार्यकर्त्यांना चांगली माहिती आहे. माझ्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.